पत्राचाळ प्रकरणी ईडी कोठडीत असलेल्या संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। कारण बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी राऊतांच्या विरोधात आता दखलपात्र गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे राऊत ईडीच्या कोठडीतनं सुटल्यानंतर पुन्हा पाटकर प्रकरणात अडकणार का अशी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या अडचणीत भर पडतीये। चित्रपट निर्मात्या स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीनंतर मुंबईतल्या वाकोला पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संजय राऊतांविरोधात कलम 504 एखाद्याला संताप येईल या हेतूने अपमानित करणे, कलम 506 अन्यायाची धमकी देणे, कलम 509 महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याच्या उद्देशाने शब्द वापरणे ही कलम लागू करण्यात आली आहेत। संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना दिलेल्या धमकीचा कथित ऑडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता। रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा, तुला दाजीला जा। आय एम नॉट यू ना, दॅट्स व्हाय तो बोलतो मला माझी कॉलर पकडे लायकी आहे का तुझी आहे। एकंदरीतच स्वप्ना पाटकर यांनी राऊतांवर धमकावणे, अपमानित करणे आणि विनयभंग करण्याच्या हेतूने शब्दांचा वापर करणे असे अनेक गंभीर आरोप केले आहेत। या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात राऊतांविरोधात दखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आलाय। त्यामुळे संजय राऊत ईडी कोठडीतून सुटले तरी त्यांच्या मागील कारवाईचं सत्र सुरूच राहण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।